जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलचे। तर मित्रांनो, आपण जे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये परत एकदा जेथे मुसळधार पाऊस जेथे पडणार आहेत। तर बघा मित्रांनो, जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती डेली तुम्हाला हवामान अंदाज एकदम फ्रीमध्ये तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला काय करायचं बघा, डिस्क्रिप्शन मध्ये ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली असेल तर त्या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जेथे काही इंटरफेस येऊन जाईल किंवा तुम्ही जेथे गुगलवरती जाऊन HGTechYT.in असं सुद्धा सर्च करू शकता। त्यानंतर वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही कोणती पोस्ट जी असेल ती ओपन करा। ओपन केल्यानंतर ती जी पोस्ट असेल ती अशा प्रकारे स्क्रॉल जेथे करा। स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला खाली व्हॉट्सअपचा लोगो मिळेल, तर त्या लोगोवरती क्लिक करताच व्हॉट्सअप ग्रुप जेथे तुम्ही जॉईन होऊन जाताल आणि तुम्हाला डेली जेथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज जेथे मिळत राहतील। ओके, तर मित्रांनो चला तर आपण जेथे आपल्या व्हिडिओला जेथे सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरू आहे। काल देखील राज्यातील विविध भागांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली आहे, पण आता हळूहळू वादळी पावसाचा जोर कमी होत जाणार आहे। वादळी पावसाने राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार हजेरी लावली असून याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। कांदा, हळद, गहू, हरभरा अशा विविध पिकांचे या पावसाने नुकसान केले आहे आणि फळबागांचे देखील वादळी पावसामुळे आणि गारपिटामुळे मोठे नुकसान झाले। अशातच हवामान खात्याने राज्यात आज देखील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे। आज 15 एप्रिलला राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासाठी पूरक परिस्थिती राहणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे। दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये विक्रमी तापमान वाढ पाहायला मिळत आहे। काल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान हे 41° एवढे नमूद केले गेले आहे। विशेष म्हणजे ते कालचे देशातील सर्वाधिक तापमान असल्याचे बोलले जात आहे। म्हणजे काल उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव हे सर्वात उष्ण शहर ठरले जाते। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य राजस्थान आणि परिसरावर हवेचे एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे। आग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्रवाऱ्याची स्थिती कायम असून पश्चिम बंगालपर्यंत हवेचा एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे। मध्य महाराष्ट्र आणि परिसरावरही चक्रवार वारे वाहत आहे। कोमेरीन भागातील चक्राकार वाऱ्याची स्थितीपासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे। याचा परिणाम म्हणून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता तयार होत आहे। IMDने सांगितल्याप्रमाणे आज मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि मराठवाड्यातील बीड, धाराशिव या 3 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, मात्र काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळेल, तसेच उन्हाचा चटका वाढेल असे सांगितले जात आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता मित्र। तर मित्रांनो, भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।